समाज पार्टीची प्रभाग 15मधून इंदोरा बेदरबागमधून मी निवडून आली होती। त्यावेळी मला संपूर्ण जनतेने मला खूप साथ दिला आणि मी त्यावेळेला बहुजन समाज पार्टीतून निवडून आली आणि मी अनेक लोकांचे काम केले त्या प्रभागामध्ये, जरीपटका, बेजनबाग, इंदोरा वगैरे। आणि त्यानंतर पक्षाने परत मला 2017मध्ये तिकीट दिलं याच प्रभागातून, तेव्हा मला 6158 मतं मिळाले होते आणि परत मला या ओबीसी महिलामधून आणि आता प्रभाग 1मधून परत मला पक्षाने मला जबाबदारी दिली या प्रभागातून आणि मला तिकीट दिली। आणि माझ्यासोबत जेही उमेदवार आहेत, जयेश गडाम ते अ वर्गातून आहे, मी ओबीसी महिलामध्ये आहे आणि ओपनमधून नंदेश्वर साहेब आहे। तर आमचा ध्येय असा आहे की आम्ही या प्रभागाचा सर्वांगीण विकास करू आणि सामाजिक परिवर्तन आणि बहुजन समाज पार्टीची जे मोमेंट आहे फुले शाहू बाबा, या मोमेंटला मानवतेवादी विचारांच्या याने आम्ही या प्रभागामध्ये लोकांच्या घरापर्यंत गेलेलो आहोत आणि लोकांच्या घरापर्यंत जात आहोत। आणि जे काही या रिंगणामध्ये लोक आहेत ते बलाढ्य धन्नासेठ आहेत, पण त्या धन्नासेठामध्ये सामान्य माणसांचं काही काम होत नाही। तरी आम्ही बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार आहेत ते आम्ही सामान्य जनतेपर्यंत जाऊन त्यांचे जे काही त्यांचे प्रॉब्लेम आहे, जे काही त्यांच्या अडचणी आहेत ते दूर करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू। सर्वांगीण विकास हा मुख्य संविधान आधारित सर्वांगीण विकास हा आमचा मॅनिफेस्टो असतो। मानव कल्याणाचा मार्ग सुकर कसा व्हावा आणि सर्वांगीण विकास कसा व्हावा हा आमचा मॅनिफेस्टो असतो। डेव्हलपमेंट इथे काही झालेले नाही, इथे सर्व भूमाफिया बसलेले आहे, ड्रग्ज सप्लाय होत आहे आणि हे सर्व गंदगी साफ करण्यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीचे उमेदवार इथे उभे आलेलो आहोत आणि इथे आम्ही पुन्हा ताकदीनं आम्ही हे इलेक्शन लढत आहोत इथे।